आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. राजकोटला सरांच्या माध्यमातून बुद्धीचा विकास आणि बुद्धीची एकाग्रता होण्यासाठीचा भारतीय पारंपरिक असलेला हा बुद्धिबळाचा जो खेळ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्या विकासासाठी परभणी जिल्ह्यामध्ये एकूणच प्रयत्न जे होत आहेत त्यामधला महत्त्वाचा प्रयत्न हा सरांच्या माध्यमातून होताना दिसतो. आजच्या असलेल्या ह्या बुद्धिबळ स्पर्धेतून जे विजेते आज आपल्याला दिसत आहेत हे त्याचीच फलश्रुती आहे. आणि आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी परभणी शहरामध्ये त्यांनी घेतला तो अतिशय स्तुत्य आहे आणि हीच त्यांना खरी आदरांजली असणार आहे. आजचे विद्यार्थी खेळांमधून बुद्धिमत्ता विकास होतो त्याच्याकडनं मोबाईल करतो जातात. सर आपण डॉक्टर सल्ला आपला महत्वाचा असतो, काय सांगायचं पालकांना विद्यार्थ्यांना? नक्कीच मोबाईल पासून दूर राहण्यासाठी आपल्याला मोबाईलला पूरक असा किंवा मोबाईलला रिप्लेस करेल असा एखादा खेळ मुलांच्या हाती द्यावा लागतो. शारीरिक खेळ आणि बुद्धीचे खेळ हे दोन्ही भिन्न जरी असले तरी ह्या व्यक्तिमत्व विकासासाठी ते आवश्यक असतात. मोबाईलमुळे होणाऱ्या ह्या बुद्धीच्या आणि शरीराच्या दोन्हीचाही जो ऱ्हास आहे तो थांबवण्यासाठी असे पूरक खेळ अतिशय आवश्यक असतात. अंदाज पन्नालाल कांकरिया परभणी बुद्धिबळ जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष आहे मी. काय सांगा अतिशय चांगल्या आजच्या बुद्धिबळ स्पर्धेला लहान खेळाडूंचा किंवा 17 वर्षाच्या खेळाडूंचा अतिशय उत्साही सहभाग होता आणि अतिशय उत्साही आणि निष्कलंक अशी स्पर्धा झालेली आहे. याच्यामध्ये जे काही रिझल्ट आले ते चांगले आलेले आहेत आणि आजच्या मुलांसाठी मोबाईल पासून दूर राहण्याचं एक फार चांगलं एक साधन आहे. बुद्धिबळामुळं आपल्या खेळाला चालना मिळते, बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि या खेळामध्ये पेशन्स आणि डिसिप्लिन माणसाचं व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट होते. काय सांगाल विद्यार्थ्यांना या बुद्धिबळ स्पर्धेकडे वळण्याचं? या इतर खेळापेक्षा भारतीय खेळ आहे आणि या खेळाला काही जास्त खेळाडू लागत नाही अभ्यास करण्यासाठी आणि या खेळामध्ये कुठलीही जखम माणसाला होत नाही. जसं दुसऱ्या खेळामध्ये जखम होती, फार मोठी फीस लागती, असं कुठल्याही या खेळामध्ये त्रास नाही. उलट या खेळाचे आपली जीवन जगण्याची कला जी काही आहे किंवा एक कौशल्य आहे त्या खेळ बौद्धिक विकासही साध्य होतो आणि माणसाला एक कणखर प्रवृत्ती मिळते की कुठल्याही संकटाला मी सामोरे जाईल अशी याच्यामधून एक फार मोठी आपल्याला शीर्षक मिळते. माझं नाव संभाजी मुकुंदराव बिलफे, परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे मी. आणि जवळपास 25 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा घेतो बुद्धिबळाच्या आणि एवढ्या चांगल्या प्रकारे स्पर्धा होतात की याच्यामध्ये नियम आपल्या लक्षात आले पाहिजे. नियम म्हणजे कसे, बुद्धिबळामध्ये घोडा 2.5 घरा चालतो, 2.5 घरं चालतो, उंट तिरका चालतो, वजीर सरळ चालतो, आडवा चालतो, उभा चालतो, वजीराला कसे चालायचे आहे. तर त्यामुळं तुम्हाला तुमच्या घरी जर मुलांना शिकवायचं असेल तर फार तुम्ही घरच्या घरी शिकू शकता. पुस्तक विकत घ्यायचे तर पुस्तकाप्रमाणे शिकवायचे त्यांना, त्याप्रमाणे तुमच्या मुलाचा विकास करू शकतो. आपल्या इथं म्हणजे परभणीमधून एवढे चांगले मुलं घडलेले आहेत. परभणीमधून अतुल डाळे झाला, माझे मुलंच आहेत, 3-4 माझे मुलं आहेत, एक मुलगी आणि 3 मुलं आहेत मला. तर ते सगळेच बुद्धिबळ खेळतात आणि चांगल्या प्रकारे वरच्या लेवलला ते औरंगाबादला आपल्या इथल्या मुलांनी हरवून त्यांनी माझ्या मुलांनी नावं कमावलेले त्यांचे. तर आता माझे मुलं जे आहेत तर मुंबईला आहेत, 2 जण मुंबईला आहेत, एक जण इथंच येतो, इथं बँकेत लागलेला आहे सचिन बिलके म्हणून. आणि मुलगी आहे ती मुलगी आता याची प्रॅक्टिस करते, एमपीएससी प्रॅक्टिस करते. हा आणि IIT पवईला म्हणजे सगळ्यात लहान मुलगा IIT पवईला माझा. नमस्कार, माझं नाव अमोल दत्तात्रय विखे पाटील, सृष्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा अध्यक्ष आहे, संस्थापक आहे. ही जी स्पर्धा झाली आजची ती आपल्या 3 गटांमध्ये झाली. अंडर 9 गट आणि अंडर 12 आणि अंडर 17 मध्ये 3 गटांमध्ये आपण मुलांना आणि मुलींना सेपरेट बक्षीस ठेवले, कॅश प्राइज, सर्टिफिकेट आणि स्मृतिचिन्ह. किती स्पर्धक सहभागी झाले?
आजच्या स्पर्धेमध्ये जवळपास 112 स्पर्धक सहभागी झाले होते. किती वेळ चालली स्पर्धा सर? आपल्या स्पर्धेचे जवळ 7 राऊंड झाले. बरं. स्पर्धा 5 तास चालली. बरं. आपण ही जी स्पर्धा आहे ते आयोजन मी स्वतः म्हणजे सृष्टी बिल्डर डेव्हलपर्स टीमच्या वतीने केलं होतं. भविष्यातही आपण अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा घेत राहू. तुमचं म्हणजे सहकार्य अपेक्षित आहे. आणि खेळाडू घडवण्यासाठी आपण अनेक अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा घेत राहू. धन्यवाद. नमस्कार, मी अनुराज मोहन राजकटला, समर चेस अकॅडमी, राष्ट्रीय बुद्धिबळ पंच. आज आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला आम्हाला अतिशय चांगला आणि उत्साहवर्धक असा प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 112 बुद्धिबळपटूंनी आज या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला. आनंदाची ही बाब आहे की लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली अशा विविध जिल्ह्यातून अनेक बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले. आणि मला सांगायला आनंद होते की आम्ही बुद्धिबळ जे परभणी जिल्ह्यात वाढवण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक बक्षिसे ठेवली होती. तब्बल 30 पुरस्कार, त्याच्यानंतर 13,200 कॅश प्राइस अशी बक्षिसे ठेवली होती. त्यानंतर अंडर 9 या वयोगटात सगळ्यांना मेडल दिलेत. आमचा एकच प्रयत्न आहे की बुद्धिबळ जास्तीत जास्त मुलांनी खेळावा आणि बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि आमचं एक टार्गेट आहे की परभणी जिल्ह्यातून बुद्धिबळाचे ग्रँड मास्टर तयार झाले पाहिजे. हे आमचं लॉंग टर्म प्लॅन आहे, पण सर्वांच्या सहकार्याने नक्की हे पूर्ण होईल. थँक्यू.